दिवसभरात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडतायत। नुकताच महायुतीला महान कौल मिळालेला आहे। सरकार महायुतीचं येतंय आणि त्याच अनुषंगाने राज्यात मोठ्या घडामोडी घडतायत। अशातच देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील जनतेला पत्र लिहिलंय। महाराष्ट्राच्या जनतेपुढे नतमस्तक होतो असं या पत्रात म्हणण्यात आलंय। या पत्राचा आशय हा महाराष्ट्रातील मतदारांचा आभार मानणारा असल्याचं पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील जनतेला उद्देशून हे पत्र लिहिलंय। मी जनतेपुढे नतमस्तक होतो। लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हा विजय प्राप्त झाला, साकारण्यात यश आलं, यासाठी लाडक्या बहिणींचेही आभार या पत्राद्वारे फडणवीसांनी मानलेत। जनतेचा विश्वास विजयाचा शिल्पकार ठरल्याचं फडणवीसांनी या पत्रातून म्हटलंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, पत्रात नेमकं काय म्हणण्यात आलंय? पत्राचा आशय काय? नक्कीच घवघवीत यश आहे ते महायुतीला देण्यात आलेलं आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र जनतेला आणि त्याचबरोबर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना लिहिलेलं आहे आणि यामध्ये एकजूट, मेहनत आणि लाडकी बहीण या सगळ्यांचेच आभार मानलेले आहे। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुम्ही नेतृत्वाखाली पाठीशी असल्याचं देखील या पत्रात म्हटलं गेलेलं आहे। त्याचबरोबर या विजयाने एक नवीन दिशा आणि एक नवीन दिशा दिली जात आहे आणि यश हे आपल्या महाराष्ट्राचं एक प्रगतिशील असल्याचं देखील आहे ते सांगण्यात आलेलं आहे। कारण की ज्या पद्धतीने हे घवघवीत यश आहे ते मिळालेलं आहे, कारण की जे अपेक्षित नव्हतं त्यापेक्षा देखील जास्त जनतेने आहे ते महायुतीच्या पारड्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे। त्यामुळे नतमस्तक होतं ह्या जनतेसमोर, अशा पद्धतीचं एक आशयाचं पत्रच देवेंद्र फडणवीस यांनी हे जनतेला आणि भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना लिहिलेलं पाहायला मिळत आहे। अगदी या पत्रात नेमका आणखी काय लाडक्या बहिणींबाबत आशीर्वाद याबाबतही लिहिण्यात आलंय? याबाबत काय माहिती आहे? नक्कीच लाडकी बहीण योजना खरं तर सरकारने घेऊन आली आणि त्याच लाडकी बहिणीची योजनेचा मोठा फायदा आहे तो झाला असंच म्हणावं लागणार आहे। कारण की मतांच्या टक्केवारीमध्ये देखील आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस वाढ झाली होती। त्यामुळे लाडक्या बहिणीचा फायदा आहे ते झालेला आहे। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर तुम्ही दाखवलेला विश्वास असेल, या विश्वासाचा देखील आहे ते या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे। त्यामुळे आणि एकजुटी आणि एक मेहनत करून कार्यकर्ते आहेत ते राहिले, कुठलाही मतभेद आहे तो ठेवला नाही आणि त्याचंच हे यश आहे असंच म्हणावं लागणार आहे। कारण की ज्यावेळेस लोकसभेच्या यातूनच जनतेपुढे मी नतमस्तक होतो असं फडणवीस या पत्राद्वारे म्हणतात। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।